त्यांच्या पण मार्गदर्शनाखाली त्यांच्या शुभ हस्ताने काम सुरू झालेले आहे आणि याचे पण गेल्या वेळेसला आपलं ऑलमोस्ट 1 कोटी घन मीटरची आपण गाळ काढलं होतो. या वेळेला पाऊस चांगला असल्यामुळे बऱ्यापैकी तलाव आणि धरण भरल्यामुळे आपल्याला तेवढ्या प्रमाणाने नसलं तरीही मॅचिंग आपण ते क्वांटिटी गाळ या वेळेला पण काढूया. मोठ्या प्रमाणाने नाळामध्ये पण आपण गाळ काढण्याची काम सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद जलसंधारण विभाग तसेच कृषी विभाग हे सगळे मोठ्या प्रमाणाने सहभाग ते करत आहेत. आपल्याकडे ऑलमोस्ट बऱ्याच अशासकीय संस्थांनी पण इच्छा व्यक्त केलेली आहे गाळमुक्त धरण अभियानामध्ये सहभाग होण्यासाठी. नाम फाउंडेशन, BGS सारखे संस्थे NGOs पण आपल्यासोबत काम करत आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण शेतपालनग्रस्ताची पण मोहीम हाती घेतलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की वाढत्या यांत्रिकीकरणामुळे आणि शेतमजुरांच्या अभावीमुळे शेतकऱ्यांना जी समस्या सामोरं जावं लागते त्याला टॅकल करण्यासाठी आपण प्रत्येक गावाला अवजारे बँक स्थापन करतो आणि ते अवजारे बँक वाहतुकीसाठी, शेतमाल वाहतुकीसाठी जे काही पूरक भौतिक सुविधा पाहिजे, शेतरस्ता पाहिजे त्याची पण आपण सध्या सर्वे सुरू केलेली आहे आणि विविध योजनेचे निधीच्या अभिसरणातून आपण या शेतपालनग्रस्ताची मोहीम पण आपण सर्व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, खासदार महोदय, सर्व आमदार महोदयांची पण याच्यामध्ये त्यांच्या पण आपण मार्गदर्शन घेऊन आणि त्यांच्या फीडबॅक घेऊन आपण या मोहीम सुरू करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त पावसाळ्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड या धाराशिव जिल्ह्याने गेल्या वर्षी पण केले होते, यावर्षी पण आपण करणार आहोत. त्याची पण योजना सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आपण केलेली आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व विकासाची कामाची आणि बाकी सर्व अंमलबजावणी अग्रिस्टॅक आपण ऐकले असेल, अग्रिस्टॅकची पण सध्या फार्मर ID नोंदणीची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. आपल्याकडे आता आज अखेर 52% शेतकऱ्यांची शेतकरी ID फार्मर ID जनरेट झालेली आहे. नंतर PM किसान मध्ये जेवढे काही शेतकरी आहेत त्याच्या 80% शेतकऱ्यांची फार्मर ID रजिस्ट्रेशन झालेली आहे. आपण सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या सेतू केंद्र आपला सरकारी सेवा केंद्रामध्ये जाऊन फार्मर ID जनरेट करून घ्यावी, जेणेकरून केंद्र शासन राज्य शासनाने जे अग्रिस्टॅकची फार्मर ID बंधनकारक केलेली आहे सो त्याच्यामुळे त्यांना सगळे प्रकारचे शेती कृषी संलग्न योजनेसाठी फार्मर ID कंपल्सरी आहे. त्यांनी लवकर घ्यावी जेणेकरून कोणीही वंचित राहणार नाहीये. याचे पण आपण आव्हान सर्व शेतकरी बांधवांना केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व इतर उपक्रम सध्या सुरू आहेत. त्याच्यानंतर आता आपण काही करून प्रश्न काय असतील तर घेऊया. संदर्भात काही काम चालू नाही का? जलयुक्त शिवारचे काम पण सुरू आहे. जलयुक्त शिवार आणि PM-KSY प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असं दोन्ही योजना जलसंधारण विभाग सध्या अंमलबजावणी सुरू आहे आणि त्याच्या मला वाटते निम्म्यापेक्षा जास्त काम झालेली आहे. त्याच्या एक्झॅक्ट फिगर्स आमच्याकडे सध्या नाही आहे, ते आपण तुम्हाला शेअर करूया. सर, जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती किती टक्के पाणी साठा उपयुक्त पिण्यासाठी आहे, किती टँकर्स लावले तर किती बिल अधिकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने मंजूर केलेला आहे? टंचाई आराखडा मंजूर आहे का? टंचाई आराखडा जिल्हा प्रशासन मार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाला ऑलरेडी सादर केला गेलेला आहे. यावेळेस सद्यस्थितीत दोन गावामध्ये भूम तालुक्यातला दोन एकूण 4 टँकरे यावर्षी चालू आहे आणि एकूण 9 विहिरी अधिग्रहण या ठिकाणी आजपर्यंत झालेलं आहे. हे कालचे रिपोर्ट आहे. माननीय उपमुख्यमंत्र्यांची महोदयांची VC होती, त्या VC मध्ये पण आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे. पाणी किती टक्के साठा किती सर, प्रत्येक वर्षी एक प्रॉब्लेम येतो की खरीपाच्या खताचं नियोजन करत असताना आपण DAPचे जे आवंटन आहे ते 20,000 मेट्रिक टन नोंदवतो. वास्तविक पाहता एकूण सोयाबीनचं जर क्षेत्र गृहीत धरलं तर 85,000 मेट्रिक टन DAPची आपल्याला गरज असते. पण 20,000 मेट्रिक टन DAP आणि इतर खतं जवळपास समथिंग 65,000 मेट्रिक टन असतात. त्यामुळे DAPचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा पडतो.
काळा बाजार होतो आणि दुकानदार अक्षरशः दुपटीनं दीडपटीनं मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं काळ्या बाजारात विक्री करतात. मग त्या अनुषंगानं ही जी सिस्टीम लागलेली आहे आपण 20,000 मेट्रिक टनाची, ही पारंपरिक सिस्टीम आहे. जवळपास 40 वर्षापासून ही सिस्टीम चालू आहे. याचं अवलोकन केलं गेलेलं नाही. कोणत्या खताची गरज आहे हे पाहिलं गेलेलं नाही आणि त्याच पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं खताची मागणी होत असल्यामुळे काळ्या बाजाराला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळतं. त्याबद्दल आपण काय करणार? याच्या संदर्भात सकाळी आपण सर्व कृषी जिल्हाधीक्षक कृषी तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची पण बैठक घेतली. त्याच्यामध्ये आता येत्या मे 1ला सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामी बैठक होणारच आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्याची सर्व कृषीविषयी सर्व बाबीची सविस्तर आढावा होणार आहे. तत्पूर्वी आपण पूर्वतयारी आढावा बैठक आज सकाळी आपण घेतलो होतो. त्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं आहे युरिया, DAP, NPK त्याच्या किती साठा आपल्याकडे आहे, किती गरज लागणार आहे त्याच्या जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना आपण सूचना केलेली आहे. त्यांनी पण आता आपण रेल्वे आपल्याकडे काही लोड अनलोडिंगसाठी आपल्याकडे काही रेल्वे रेक पॉईंट नव्हती, त्याचे पण रेक पॉईंट आता डेव्हलप आपण करतो. त्याच्या पत्र पण आपण DRM ला आपण इश्यू केलेली आहे. सो अशा प्रकारचे जे भौतिक सुविधा आहेत ते पॅरलली पुढच्या काही महिन्यामध्ये निर्माण होऊन आणि प्रत्येक कॅटेगरीला किती लागणार आहे, सोयाबीन आणि बाकी पिके किती लागणार आहे त्याच्या वर्कआउट आपण जिल्हाधीक्षक कृषी करायला सांगितलं आहे. ते मला आशा आहे की पुढच्या काही दिवसामध्ये तो पण स्ट्रीमलाईन होईल. सर, जिल्ह्यामध्ये जल जीवन योजनेची कामाची काय परिस्थिती आहे? कारण काही कामं लोकवाट्यामुळे स्थगित आहेत असं माहिती मिळतं. ते एक विषय आहे. त्याच्यामध्ये एक अगोदर सांगतो मी, एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे नाही पण जवळपास 500 असं प्लस 500 स्कीम आहे आणि 323 स्कीम कम्प्लीट आहे. हे आजचे आकडा बोलतोय. कम्प्लिशन इन द सेन्स फिजिकल कम्प्लिशन आहे. बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचे जे प्रॉब्लेम आहे ते आहे आणि 10% जे तुम्ही होते लोकवाटाचे जे प्रश्न होते त्याचीही बरेच ठेकेदारांनी आमच्याकडे निवेदन दिले होते की ते 10% लोकवाटा गोळा होत नाही. तर त्याच्यामुळे त्याचे जे पेमेंट आहे काम कम्प्लीट झाल्यासुद्धा ते पेमेंट अडकले. तेही आम्ही शासनाकडे त्याची पत्रव्यवहार केलेला आहे आणि शासनाकडून काही रेझोल्युशन जर असेल त्याची पत्र आम्हाला अपेक्षित आहे. आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी आता काम कम्प्लीट नाही आहे त्या ठिकाणी आम्ही नेहमीच मीटिंग आता घेत आहोत. पाणी पुरवठा आणि त्याची कामाचे जे आमचे डिव्हिजन पण आम्ही केलेले आहे की 0 to 25%, 25 to 50%, 50 to 75% आणि 75 to 100%. हे 4 बॅरिकेडमध्ये किती कामे आहे आणि कोणती आहे. आता तुम्हाला माहिती असेल शासनाने 100 दिवसाचे जे टार्गेट आम्हाला दिले होते ते पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा होतं. त्याची जी टार्गेट आहे त्याची आम्हाला जवळपास 90% टार्गेट आमची बऱ्यापैकी अचीव्ह झालेलं आहे आणि बाकी जे काही आहे तेही आम्ही काही दिवसात अचीव्ह करणार. लोकवाटा गुत्तेदारांनी भरावा असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीनं तो जे 10% रक्कम आहे ते एक जुना GR होते त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन आहे. त्याच्यामध्ये ते बरेच जिल्हा परिषदेमध्ये सगळे जिल्हा परिषदेमध्ये तसंच आहे. 90% फक्त पेमेंट होतोय आणि 10% लोकवाटासाठी ते जे बाकी पेमेंट जे आहे ते अडकलेलं आहे ते शासनाकडे पाठवेल. शासनाकडून सुद्धा पॉझिटिव्ह त्याची जे काय रिपोर्ट येतील आणि लवकरात लवकर ते आता ह्या उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये कार्यारंभ आदेश दिलेले काही गाव आहेत आणि त्याच्यामध्ये ते कार्यारंभ आदेश देऊन सुद्धा काम न झाल्यामुळं 52 कंत्राटदाराला नोटीस दिलेली आहे. नाही त्याच्यामध्ये काही सांगताय सर? त्याच्यामध्ये नोटीस नाही. आम्ही जवळपास 5-6 कंत्राटदारांवर कारवाई सुद्धा केली. त्याची टेंडर सुद्धा रद्द झाली. काही कंत्राटदारांवर 3C नोटीस म्हणतोय आम्ही त्यांना, जीवन प्राधिकरणचे GR प्रमाणे आहे तो 3C नोटीस 3 वाजवत असताना तरी जर काम सुरू नाही केलं त्यांची टेंडर रद्द केली जाते. म्हणजे जिथपर्यंत काम झालेलं आहे त्यांना MB रिपोर्टिंग केले जाते आणि इतर उर्वरित कामांना नवीन टेंडर केली जाते. त्याच्यामध्ये अगोदर आम्ही बरेच ठेकेदारांना 3C नोटीस बाजून त्याची कामं रद्द करण्याची प्रस्ताव दिली होती आणि पास पण केली होती ठराव समितीमध्ये. आणि त्यापैकी बरेच ठेकेदारांनी आमच्याकडून येऊन त्यांनी हमीपत्र दिले की आम्ही 2 महिन्यात कामं कम्प्लीट करूया, आमची रद्द करू नका. त्यांनी काहीतरी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे बॉन्डवर लिहून दिले असं. त्याच्यामध्ये काय होतं की आम्हाला पण काम लवकरच कम्प्लीट व्हावं कारण आता नवीन कामाचं टेंडर करणे आणि ते IPAS करणं त्याच्यामध्ये 1 वर्ष जातील. त्यामध्ये ना ते शेवटचे काही ठेकेदारांना मौका दिले की तुम्ही 2 महिन्यामध्ये कम्प्लीट केलं ठीक आहे, नाहीतरी तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू. सध्या हमीपत्र देऊन 3 महिने झाले सर, अजून पण काम सुरू. हमीपत्र देऊन 3 महिने झाले म्हणजे माझ्याकडे तरी रिपोर्ट नाही आहे. जर असेल तरी त्यांना ब्लॅकलिस्ट मिळतो. मुख्यमंत्री 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? किती खर्च झाला, किती विकासाची कामं झाली, काय माहितीच मिळेल. आपला फोन केला तर आपण फोन घेऊ शकतो मेसेजला कसं आहे शेतकरी मीटिंगमध्ये असताना कदाचित तुम्हाला म्हणजे
तुम्हाला याचे एक तर मी सांगतो अरे आनंदाची पण गोष्ट आहे. मुख्यमंत्री जे 100 डेज जे प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला शासनाने 100 दिवसामध्ये काय काय टार्गेट दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे मॅक्सिमम डिपार्टमेंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे ते टार्गेट सुद्धा चांगल्या प्रमाणे ऑलमोस्ट 90% 80% अचीव्ह झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी राहिले इंटरनल प्रॉब्लेममध्ये, पण आमचं जे जिल्हा परिषदेचे जे 100 डेजचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये शासनाने दिलं त्याच्यामध्ये धाराशिव जिल्हा संभाजीनगर विभागात पहिल्या नंबरवर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज QCIचे टीम पण आले होते केंद्र शासनाकडून त्याची पडताळणी करते. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात 6 जिल्हा परिषद याची निवड झालेली आहे, त्याच्यामध्ये धाराशिव 1 नंबरवर आहे. पण त्याच बरोबर आम्ही हेही बोलू इच्छितो की 100 दिवसाचे बरेच असेही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आमचं टार्गेट अचीव्ह अजून झाले नाही. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आढावा आता चालू आहे प्रत्येक विभागातला आणि त्याच्यामध्ये काम कसे फास्ट करता येईल त्याच्यामध्ये प्रयत्नशील. आजच अरे काल रात्री 7:30-8 वाजता आम्हाला माहिती पडलं की आमची निवड झाली आणि 10 वाजता आम्हाला मेसेज आला की आज सकाळी 8 वाजता ते QCIची टीम येणार आहे. मालेगावमध्ये आता आपण जे सर्व तहसीलदार यांच्याकडून आपण जे माहिती घेतली असता तो आज अखेर आपल्याकडे इथे तुळजापूरमध्ये मंगरुळ येथील एक दुर्गडे कुटुंबीय याच्या सदस्यांनी तिथे गेले होते जम्मू काश्मीरमध्ये, पण सुदैवाने काही म्हणजे दुर्घटना घडली नाहीये आणि आता ते सुरक्षित आहे, अमृतसरला आहे आणि त्याचे संपर्क झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांना संपर्क केलेले आहे आणि त्यांना सगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग आहे, मदत आपण केलेली आहे आणि आपलं महाराष्ट्र शासनाने जे कॉमन टोल फ्री नंबर आहे आणि हेल्प डेस्क केलेली आहे त्याच्याशी आपण त्यांना अटॅच करून दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त श्री अतुल पाटील आणि त्यांचा जो परिवार आहे ते सध्या जम्मू काश्मीरमध्ये गेले असता सध्या तिथे आहे आणि त्यांच्या परत जे प्रवास आहे 25 तारीखला आहे. 25 तारखेला 3 वाजताची फ्लाईट आहे. त्यांच्याशी बोललं मंगरुळचे किती जण आहेत? 8 जण आहेत. आणि ते अतुल पाटील कुठले? आपल्या जिल्ह्याचेच आहेत, तालुका पण सगळ्याशी संपर्क झाला आहे का काही सगळ्याशी संपर्क झालाय का काही संपर्क? अतुल पाटील जे आहेत ना त्यांच्याशी संपर्क झाला, मी स्वतः बोलले आणि सुरेश बिराजदार साहेब त्यांच्याशी बोलले. त्यांच्यापैकी किती जण आहे? एकूण जिल्ह्यातले किती आहेत? जिल्ह्यातले हा आता बघा सुरेश बिराजदार साहेबांबरोबर बाकीचे 5 जण ते 6 जण आहेत आणि त्याच्यानंतर 8 + 4 + 5 अतुल पाटील यांच्याबरोबर 4 जण आहेत का? अतुल पाटील आणि त्यांच्याबरोबर त्यांची मिसेस आणि 2 सुदैवाने सगळे सुरक्षित आहे. सर एक महत्वाचा दुसरा प्रश्न आहे की आपण विकास निधीचं जो 268 स्थगिती दिली आहे त्याची नेमकी कारण कुठल्या विषयासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे? 268 काम आणि त्याच्यात जर स्थगिती दिली त्याचं निराकरण झालेलं आहे का आतापर्यंत? स्थगिती राज्य शासनाने दिलेली आहे तेवढंच आहे. नेमकी कारण काय आहे? आकडेवारी किती कारण काय ते प्रशासकीय कारण आता आम्ही ते सांगू शकत नाही. इथे राज्य शासनाकडून स्टे आलेली आहे तेवढं आपण कालच्या आपण कम्युनिकेट केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 30 किंवा 31 तारखेच्या पूर्वी तो आकडा किती आहे आणि तो आकडा आता आपला नियत होती 408 कोटी, त्याच्यापैकी ऑलमोस्ट 200 कोटी 198 कोटीची काम याच्यापूर्वी म्हणजे निवडणूक होण्यापूर्वीच प्रमाणावरून वितरित झालेली होती आणि त्याचं काम पण सुरू होऊन बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यानंतर जे प्रमाण झालेली आहे आणि काम जे सुरू झालं नाहीये ते 238 कोटी एवढं कामांना आता स्थगिती मिळाली आहे. आता येत्या 1 महिला जिल्हा वार्षिक योजनेची बैठक आहे सन्माननीय पालकमंत्री महोदय अध्यक्षतेखाली, त्या बैठकीमध्ये पुढचे निर्णय घेतले जाईल. सर कराच लागून एक प्रश्न आहे, त्याच्यात काही टक्केवारीच्या देखील चर्चा झाल्या तर तशी काही तक्रार आपल्याकडे प्राप्त नेमकी तक्रार तुम्ही केली आपल्याकडे? नाही, आमच्याकडे काही कुठल्या प्रकारची तक्रार नाही आहे. सर पवनचक्कीच्या संदर्भात काही तक्रारी होत्या आणि आता आपण जवळपास 3 जणांनी त्या संदर्भात तक्रार केलेली आहे. 1 जण उपोषणाचा पण इशारा दिलेला आहे आणि तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की इथं कंपनीचं एक जिल्हास्तरीय कार्यालय सुरू करायचा पण विचार आपण केला होता. मग त्या संदर्भात आंदोलन झाली कसं?
नाही, आता आजच नुकतंच तुमच्या बैठकीपूर्वी आपण जिल्हास्तरीय जे पवनचक्की कंपनी आणि याच्या संदर्भात जे समन्वय समिती आहे सभा आहे आपण ते घेतलं होतं आणि हे दुसरं सभा होती मी त्याच्यापूर्वी पण नियतकालिक सभा झाली होती आणि याच्यामध्ये जे उपविभागीय स्तरीय जे समिती असतात दर आठवड्यामध्ये जे समितीची बैठक होतात त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे तक्रार आहेत त्याचे निरसन होतात आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अवॉर्ड आहे लँड अवॉर्ड आहे ते पारित केले जातात. सो त्याचे आपण आढावा घेतले. आज त्याचा फिगर्स पण माझ्याकडे आहे जे ओव्हरऑल चार उपविभाग अधिकारी समिती समोर एकूण 180 तक्रार प्राप्त झाली होती. त्याच्यापैकी 84 तक्रारची निकाली काढण्यात आली आहे आणि राहिलेले जे 96 तक्रार आहेत ते पुढच्या 15 दिवसामध्ये आपण निकाली काढण्याची सूचना. शेतकरी प्रतिनिधी आता घेण्याची सूचना आहे. आपण आता सर्व तहसीलकडून यादी घेतलेली आहे ती आता प्राप्त पण झाली. जिल्हास्तरीय पण आपण शेतकऱ्यांची आपण समाविष्ट केलेली आहे. मेडिकल कॉलेजच्या जागेसंदर्भात परत काय आपण परत सांगतो. हो, मेडिकल कॉलेज संदर्भात परवा मुख्यमंत्री महोदयांची अध्यक्षतेने बैठक झाली होती. त्याच्यामध्ये जिल्हा धाराशिव मेडिकल कॉलेजची पण आढावा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेतली होती आणि त्याच्यामध्ये आता सध्या जे मेडिकल कॉलेज जे जागा पाहिजे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट निम्म्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळाली आहे. म्हणजे आता सध्या ITI कॉलेजचे जे प्रेमायसेस आहे त्याच्यामध्ये 15 एकरपैकी ऑलमोस्ट 9 एकर त्यांना मिळाली आहे. राहिलेले जे 6 एकर आहे ते त्यांना वर्ग करण्यात येईल आणि त्याच्यानंतर पाटबंधारे विभागाची पण 6 एकर त्यांना हस्तांतरित केलेली आहे. सो आता मेडिकल कॉलेजला ॲटलिस्ट आता जे प्रमा मिळाली आहे आणि पुढच्या काही महिन्यामध्ये निविदा होऊन वर्क कार्यालयामध्ये पण होईल त्याच्या तोपर्यंत त्यांना जे काही राहिलेले जमीन हस्तांतरणाचे त्या प्रक्रिया ते होईल. सर, पुरवठा विभागासंदर्भात प्रश्न आहे. रेशनची वाहतूक करणारे जे वाहनं आहेत त्यांना GPS न लावता गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षांपासून ते वाहनांची वाहतूक केली जाते आणि अशी वाहतूक ही इल्लिगल मानली जाते शासन नियमानुसार. जो कंत्राटदार आहे त्यांना आतापर्यंत असेच वाहनातून वाहतूक केलेली आहे. या प्रकरणी बातम्याही प्रसिद्ध केल्या. आपल्या स्तरावरून काही चौकशी झाली आहे का, काय समोर आलंय का? त्याच्या संदर्भात सध्या मी जिल्हा अधिकाऱ्यांकडून माहिती याच्यापूर्वी मी आढावा घेतला होतो. त्याच्यामध्ये सर्व वाहतुकी ज्या होतात नियमाप्रमाणेच्या होतात आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे एकदा जिल्हा अधिकाऱ्यांकडून आपण तुम्हाला सांगतो. 14 फेब्रुवारीला 13ला जी घटना घडली तांदूळ विक्रीची त्या प्रकरणामध्ये ट्रक जी वापरली गेली ती कंत्राटदाराची नव्हती आणि जो आरोपी होता तो अल्पवयीन असल्याची आमची माहिती आहे. पोलीस प्रशासनाने नंतर त्यात काय केलंय काय आम्हाला समोर स्पष्टीकरण दिलेलं नाही त्याच्या संदर्भात. नाही, तोच ना. आता 14 प्रकरण आहे त्याच्यानंतर लगेच FIR पण दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर संबंधितांना पण नोटीस पण तामील करण्यात आलेली आहे आणि पोलीस प्रशासनामार्फत पण त्याची चौकशी सध्या सुरू आहे. सर, पुरवणी जबाब द्यावा लागला कारण त्यात बेसिक असं आहे की कॉन्ट्रॅक्टरनं त्याच्या विश्वासातली माणसं देणं अपेक्षित आहे. तशी माणसं दिली गेलेली नाहीत आणि आरोपीचं नाव बदललं गेलेलं आहे. जो काही TP वगैरे आहे त्याच्यात खाडाखोड म्हणजे नाव वेगवेगळं आहेत. सलीम, अलीम. आमच्या माहितीनुसार तर तो अल्पवयीन आहे. सरांना जर अपडेट असतील तर सरांनी सांगावं काय त्या डोकी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे. याच्याबद्दल पण आपण काय केलेली आहे. आता याच्या चौकशी करण्यासाठी पण आपण ऑलरेडी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती पण फॉर्म केलेली आहे. त्या समितीला पण आता चौकशी करण्याचे आदेश आपण 15 दिवसापूर्वी 1-2 आठवडे दिलेली आहे. त्याच्या त्यांना आपण 1 महिन्याची मुदत दिलेली आहे. लवकर त्याच्या चौकशीवर पण सादर होईल. त्यानंतर आपण तुम्हाला पाटलांच्या गावाचं नाव आलेली आहे. तुळजापूर विकास आराखड्याच्या संदर्भात काय सध्या स्टेटस आहे? आराखडा कुठल्या दिशेनं कुठपर्यंत त्याचं प्रयोजन आले नियोजन आले? तुळजापूर विकास आराखडा संदर्भात सर्वांना माहितीच आहे की उच्चस्तरीय समिती समोर सादरीकरण झालेली आहे. उच्च समितीने मान्यता पण दिलेली आहे. पालकमंत्रीमध्ये नंतर ते फोनवर बोलण्यात झालं यांच्या
आणि उच्चस्तरीय समितीमध्ये फक्त CS मॅडम असतात आणि बाकी सर्व प्रशासकीय अधिकारी असतात. त्यामुळे तिथे सादरीकरण पण झालं आणि त्याच्यानंतर मंजुरी पण मिळाली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण तुळजापूरची भेटीमध्ये तिथे आपण त्यांना सादरीकरण पण केले. तिथे पण इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलेले आहे. आता फक्त शिखर समिती जी आहे CM साहेबांच्या देशामध्ये त्याच्या समितीची एक बैठक होणे अपेक्षित आहे. त्याच्या बैठकीनंतर फॉर्मल GR निघतील. त्याच्यानंतर पुढचे कामकाज सुरू होतील. किती कोटीला मंजुरी मिळाली? किती कोटीचा आराखडा? उच्चस्तरीय समितीमध्ये 1800 कोटी प्रदत्ता मान्यता मिळाली आहे. सर, केंद्रीय पुरातत्व विभागाची जी टीम येणार होती पाहणी करण्यासाठी ती कधी येणार आहे आणि काय केंद्रीय ESI ची टीम रिटायर्ड DG ते आले होते, त्या पाहणी पण केले, बट त्याच्या अधिकृत अहवाल आमच्याकडे काही आले नाहीये. ते स्टेट आर्किओलॉजी विभागाला ते देऊन त्यांच्या मार्फत काही करस्पॉन्डन्स आहे निर्णय ते घेतील. उमरग्यामध्ये कर्नाटकमधलं काही प्रोसेसिंग करून याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही आहे, ते बघावं लागेल, मी विचारतो. सर, फार म्हणजे विचित्र चालू प्रकार त्याच्यावर प्रकाशन लक्ष देण्याची गरज आहे. सर, आपण काही दिवसापूर्वी कचरपुरीला तालुक्याच्या भेट दिली होती. त्यानंतर प्रशासनाला गावातून शहर स्वच्छता नाही आणि मॅडमला विचारलं की मॅडम म्हणतात निधी नाही, कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले नाही. मात्र ते कॉन्ट्रॅक्टर दर महिन्याचं पेमेंट बिल तर जमा करते. वेस्ट डमिंगचे प्रश्न आहे ते पण संवेदनशील विषय आहेत आणि सर्व लोकप्रतिनिधी स्थानिक म्हणजे खासदार महोदय असो, आमदार महोदय असो, त्यांनी पण दखल घेतलेली आहे. आणि नगरपालिकेची सध्या त्यांच्याकडे रिसोर्सेस आहे ते लिमिटेड आहे, तो पण फॅक्ट आहे. आणि त्यांनी याच्यापूर्वी बायोमायनिंग एजन्सी त्यांनी नेमलेली आहे. त्यांनी जे काही काम केलेली आहे तो त्यांना जेवढं काही वर्कआउट करत तेवढं त्यांनी काम केले आहे. आता राहिलेले जे काम आहे पहिलं लँड रिक्लेम करणे. आपण असं पण आता प्रपोजल देतो की लवकरात लवकर जिल्हा वार्षिक योजनेमधून पण आपण याचे जे आराखडा आहे प्रस्ताव आहे सादरीकरण करून सन्माननीय पालकमंत्री महोदयांची मान्यता घेऊन याच्या जे काही बायोमायनिंगचे जे टेंडर आहे निविदा काढून वन्स अँड फॉर ऑल पहिले ते जे मोठा डोंगर आहे ते क्लिअर करणे आणि लँड रिक्लेम करणे याच्या सध्या नियोजन आहे. आणि ऑलरेडी त्याचे एस्टिमेट नगरपालिकेपासून केलेली आहे. आणि याच्यानंतर तिथे शाश्वत पद्धतीने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प उभा राहावी, तिथे MRF फॅसिलिटी सेटअप करावी, याचे पण त्यांच्या DPR शासनाकडे गेलेली आहे. तत्पूर्वी लँड रिक्लेमेशनची काम केली पाहिजे. तो आम्ही तसा प्रस्ताव होता जिल्हा नियोजन समितीसमोर मांडतो आणि लवकर मंजुरी मिळणार आहे असं आमच्या. तिथं 200 किलोमीटर जवळपास कचरा आहे आणि 90 क्युबिक मीटरचे 2 वेळेस टेंडर काढण्यात आले, फक्त 90 क्युबिक मीटरचे. आणि हे टेंडर काढलेले असताना सुद्धा जसं कचरा आहे त्याच्यामध्ये काही अपहाराचे पण प्रकार घडलेले आहेत. त्या संदर्भात आमदार महोदय सुरेश साहेबांनी प्रश्न विचारले होते, त्याच्या पुढे चौकशी झाली तर त्याच्या पुढे कारवाईच काहीच होऊ शकले नाही. कसं आहे आता हे जे आहे आरोग्याचे विषय आहे आणि घनकचरा जे विषय आहे आरोग्य आणि एक सेन्सिटिव्ह विषय आहे. आता जेवढं काही याची पूर्वी काम झालेली आहे किती झालेली आहे त्याच्या पाहिजे आपण पंचनामा करूया, राहिले किती काम आहे तेवढं आपण एस्टिमेट करून त्याचे आपण काम केले पाहिजे. अदरवाईज म्हणजे चौकशी आहे ते प्रशासकीय बाब आहे ते होत असतात, बट आपल्याला हे काम पद्धतीने केली पाहिजे असं आपण ऑलरेडी सूचना नगरपालिका प्रशासन केली आहे. म्हणजे विशेष असं काय उमेदीने काम झालं आपलं जिल्हा परिषदचं? ही जे 100 दिवसाची जे आजच्या टीम आली होती त्याच्यामध्ये 7-8 मुद्दे होते. त्याच्यामध्ये बेसिकली जिल्हा परिषदमध्ये जसे बसण्याची जगा किंवा पाणीची जगा, स्वच्छता हे सगळेच मेन होते. आणि ऑफिसची सुरुवात झालेली किती फायली असे विषय होते की तक्रारी किती निकाली काढले. ते म्हणजे 10 वेळा विषय होते. याची वेबसाईट सुरू आहे ऑनलाईन. आणि त्याच्यामध्ये राईट टू सर्व्हिसेसमध्ये किती सर्व्हिसेस जे आहेत ते ऑनलाईन केलं गेलेलं आहे. ते पथनिर्देशित अधिकाऱ्यांचे किती नाव त्यांनी केले आणि किती राईट टू सर्व्हिसेसमध्ये प्रत्येक विभागाने नमूद केलेलं आहे ते त्याची नियोजन होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक विभागाला म्हणजे राज्य शासनाकडून प्रत्येक विभागाला इंडिव्हिज्युअल टार्गेट पण दिलेलं आहे. ते विभागाचे सचिव महोदयांनी प्रत्येक विभागाला कारण त्यांच्या डिपार्टमेंटला पण टार्गेट दिलेलं आहे. त्यांनी ते टार्गेट खाली प्रत्येक जिल्ह्यांना वाटप केलं.
जिल्हाधिकारी साहेब, तुळजापूर मंदिर गाभाऱ्याचा जो विषय होता त्याच्याबाबत प्रशासनाचा काही निर्णय झाला आहे की ती गाभारा पुनर्बांधणी करण्याचा, त्याची आत्ताची स्टेटस किंवा त्याच्या निर्णयावर प्रशासन आलंय? हेच सांगतो, हे पण संवेदनशील विषय आहे. आता काल पण आम्ही मीटिंगमध्ये चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये मुख्य जे गाभाऱ्याचे प्रश्न आहेत, आता सर्व स्टेट आर्किओलॉजी टीमने पाहणी केलेली आहे आणि सन्माननीय आपला सांस्कृतिक विभागाचे मंत्री महोदय पण पाहणी केलेली आहे, CM साहेब पण पाहणी केलेली आहे. सो ते ऑलरेडी सर्वात जे वरिष्ठ अधिकारी आहे, मंडळी आहे, दखल घेतलेली आहे, त्यांनी सूचना केलेली आहे आणि सेकंड ओपिनियन त्यांनी घ्यायला पण स्टेट आर्किओलॉजी विभागाला सांगितलं आहे. सो ते स्टेट आर्किओलॉजी विभाग आणि ASI ते कन्सल्ट करून ते आम्हाला टेक्निकल बद्दल मार्गदर्शन करतील, तेव्हा आपण त्याच्यावर निर्णय घेऊया. वाशी ते येरमाळा दरम्यान चोरीचं संध्याकाळी चढत्या वाहनामध्ये चढून सर्व साहित्य लंपास केले जाते, असे केसेस आपल्याकडे आहेत. त्यात आतापर्यंत काय तपासाला पुढे नाही. आणि दुसरा एक असं अंबाजोगाई गायचा रहिवासी चोरी येरमाळा फाट्यात झाली आणि पोलीस स्टेशन सांगतात त्यांना की राहणार कुठं अंबाजोगाई, तिथे अपार्टमेंट दाखल करा. केस ही आपल्याकडे आहे. प्रकार काय झाला याच्या म्हणजे तुम्ही जे स्पेसिफिक अंबाजोगाईचं म्हणताय तर ती केस मला माहिती नाही, पण मी निश्चितपणे सांगतो, तुम्ही जर आढावा खरोखर जर बघितला तर मी स्वतः आणि दोन DYSPचं ज्युरिडिक्शन येतं आणि 2 पोलीस स्टेशनचं ज्युरिडिक्शन येतं. एकूण 64 किलोमीटरचा पॅच आहे आपला, जो तिकडं एडशी टोल नाका इकडं अलीकडचा तिकडचा तो पार. तर त्या टोल नाक्यापर्यंत आपण 4 सेक्टर्स त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. 2 फिक्स पॉईंट नाईट राऊंड त्या ठिकाणी 2 फिक्स पॉईंट लागतात विथ वेपन त्या ठिकाणी टीम असतात. आणि मी खात्रीनं सांगतो, ह्याच्या अगोदर इन्सिडेंट्स होत होते त्या ठिकाणी, पण म्हणजे गेल्या 2-2.5 महिन्यात एक सिंगल इन्सिडेंट त्या ठिकाणी नोंद नाही. एक घटना छोटीशी ऍक्च्युअल आहे, म्हणजे मी खरोखर मी स्वतःही नाईटला 2 वेळेस चेक केल्या त्या गोष्टी, 2-3 वेळेस व्हेरीफाय केल्यात आणि इतर टीम पाठवली. त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर ते त्या पॉकेटमध्ये कमी झालं आणि 150 टोल नाक्याच्या इकडच्या बाजूला एक इन्सिडेंट घडला. त्याच्यात देखील आपण 4 आरोपी त्याच वेळी अटक केले 2 तासात आणि त्यांच्याकडनं त्या मुद्देमाल रिकव्हर केला. त्याच्यातला ऑलमोस्ट 80% मुद्देमाल त्या ठिकाणी रिकव्हर. 18 तारखेला केस नोंद आहे सर, विस्कीचं बेर म्हणजे चालू बॉक्स बनवले चालू गाडी 18 तारखेला नोंद आहे येरमाळा पोलीस स्टेशनला सर. येरमाळा तेव्हा थोडी ह्याच्या म्हणजे मी ते म्हणणार नाही, मी ह्याचं समर्थन नाही करणार. एखादी घटना घडली तर ती, पण आपले 100% प्रयत्न चालू आहेत आणि अगोदरच्या तुलनेनं तिथे खूप इम्प्रूव्हमेंट आहे, आम्हाला इम्प्रूव्हमेंट आहे. आपण एकदा कधी म्हणजे माझ्या आपल्यालाही विनंती आहे, काही सजेशन्स आपल्याकडनं आले, कारण आपण ते कसे पॉईंट आयडेंटिफाय केले माहितीये, म्हणजे त्यांचा मोडस म्हणजे त्यांची गुन्हे करण्याची पद्धत, ते किती स्पीडमध्ये गाडीवर चढतात, गाडी 50 किलोमीटर 60 किलोमीटरचा स्पीड कुठं कुठं कमी होतो, असे पॉईंट्स आपण आयडेंटिफाय केले. ते 3 पॉईंट्स आपल्याला मिळाले, म्हणजे तिकडे जातानाचे 2 आणि येतानाचे 2 असे पॉईंट्स आयडेंटिफाय केले. त्यांची पद्धत बघितली, म्हणजे ते जी ठिकाणं तिथून म्हणजे तिकडून मांजरसुंब्याकडनं अलीकडे येताना घाटावर ते कुठे चढतात आणि तिथून पुढं कुठे ते माल टाकतात आणि पुढं ते स्वतः कुठं उतरतात, हे सगळा अभ्यास केला. 2 कर्व आहेत, म्हणजे ते चढ पण आहे आणि तिथं वळण पण आहे, असे पॉईंट आहेत. त्या ठिकाणी गाडीचा स्पीड कमी होतो, 50, 55, 60 मॅक्सिमम होतो. तर असे पॉईंट्स आयडेंटिफाय केले आणि त्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावले. सर आमचा अनुभव असा आहे, म्हणजे संबंधित ह्याच्यातून आला की ते प्रकार वाशी पोलीस स्टेशनला जाऊन येरमाळ्याला गेले नाही, वाशीला गेले, ते म्हणजे अंबाजोगाई तोच व्यक्ती आहे, तो व्यापारी आहे. आणि विशेष असा झाला की त्यांनी बाजारात गेले आणि ते चोर जे विकत होते त्यांच्याकडे जाऊन ते पकडले, पोलिसांना आणले सोबत. पोलिसांनी तिथं त्यांच्याकडे समझोता केला, FIR वगैरे दाखल नाही केला, समझोता केला आणि त्या चोरांना सोडून दिले. ते चोर कुठे म्हणजे ते मी जर काही ती घटना असेल तर ते बकरी तो व्यापारी तिकडे अंबाजोगाईची बीडची आहे, गाडी गेली असं त्यांचं म्हणणं आहे. बकरी चोरून गेली आणि ती गाडी पुढं हैदराबाद पुढं साऊथला गेली
आता त्याच्यात गाडी गेली, तक्रार कुठे घडली, घटना कुठे घडली, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारल्या आणि ती गोष्ट तिकडे दाखल होत नव्हती, ती आपण दाखल करून घेतली आणि तपास आपण केला. ग्रामीण पोलीस स्टेशन ग्रामीण भागातल्या लोकांना जर तक्रार द्यायची असेल तर ते पोलीस स्टेशनला जायला धाराशिव शहरातून एवढं लांब, तुमच्या एवढ्या मोठ्या जागा आहे, तुम्ही आता ते नवीन इमारत पण बांधली आहे, ग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिव शहरात अनेक दशकीनं केलं सर, पण केलं होतं, काय सिरियसली घेतलं जात नाही, लोकांची गैरसोय होती. एक तर ग्रामीण भागातून कुठून लोक येतात, जवळपास 17-18 गावांसाठी ते ग्रामीण पोलीस स्टेशन आहे, जास्त ते गावात एवढ्या मोठ्या अशा जागा आहेत. जिल्हाधिकारी साहेब, तुळजाभवानी मंदिर कर्मचाऱ्याचा जो बँक गॅरंटीचा विषय होता की त्यांनी तो बंद करावे, रद्द करावे अशी मागणी आपल्याला पण त्यांनी पत्र लिहिलं, तर त्या संदर्भात काही निर्णय झाला? त्याच्या संदर्भात काही निर्णय नाहीये. याच्यापूर्वी जे सध्या सुरू आहे सध्या तो चालू ठेवण्याची आपण निर्णय घेतलेले आहे. म्हणजे ओव्हरऑल मंदिराची प्रशासनाची आणि रिक्रुटमेंट आणि सगळ्या गोष्टी बघतात जसं आहे तसं आपण सध्या ठेवण्याचे निर्णय घेतो. संस्थांमध्ये VIP पास दिले जातात, ते VIP पासची व्याख्या मंदिराच्या दृष्टीनं काय आहे आणि काही पास जे आहेत ते काढल्यानंतर पुन्हा तेच पास वापरले जातात, तिथं क्रॉस चेकिंगची कुठली यंत्रणा नाही आहे. याच्यामध्ये पण काल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. VIP पास संदर्भात जे काही आपल्याकडे तक्रार आलेली आहे, निवेदन आलेली आहे, आता त्याची आपण पुन्हा रिव्ह्यू केलेली आहे आणि काही सूचना आपण मंदिर व्यवस्थापनाला केलेली आहे, व्यवस्थापकांना, की त्याच्या पण लवकर तुम्हाला पण आपण शेअर करणार आहोत. त्याच्या जे VIP पास संदर्भात काय रेग्युलेट करायची आहे त्याच्या लवकर आपण एक SOP जाहीर करणार आहोत. किती कोटा आहे VIP पासचा प्रत्येक प्रतिनिधीला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना वेगळा कोटा आहे किंवा पास तुमचे प्रतिनिधी आहेत त्याच्यावरच्या मंडळावर याच्यावरचे, तर VIP म्हणायचं नेमकं कुणाला काय कर्नाटक आंध्र ती यादी जर सहज बघितली तर लक्षात येतं की यातली कुणाची ओळख नसावी. बरोबर, हा झाला पहिला भाग. दुसरा भाग की तिथे ज्यावेळेस तुम्ही पास दिले जातात ते पास खाली गेल्यानंतर ते क्लिअर करणं किंवा त्याला काही पिन करणं अपेक्षित होतं, परंतु ते पास पुन्हा येऊन ते वापरले जातात स्वरूपाच्या. नाही, सगळ्या गोष्टीची आपण काल सविस्तर आढावा केलेली आहे आणि त्याच्यावरती SOP पण आपण लवकर इश्यू करणार आहोत. सर, ड्रगच्या संदर्भात काही पोलीस खात्याकडनं आपल्याला त्याचा अहवाल आलाय का? काही पुजाऱ्याच्या संदर्भात ज्या चर्चा होत्या किंवा जी नावं आली त्याच्यात मंदिर संस्थांच्या बैठकीत काही निर्णय झाला किंवा त्याचे काय स्टेज आहे? हो, काल आपण ट्रस्टच्या मीटिंगमध्ये पण याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये आपण सर्व पुजारी मंडळी आहे त्यांच्याशी पण आपण चर्चा केलेली आहे, त्यांना पण आपण बोलून त्यांच्या काही हे आहे त्यांच्या पण आपण मनोगत ऐकून घेतली आहे. त्याच्यामध्ये सध्या पोलीस विभागाकडून पण चार्जशीट दाखल झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जे काही आता संशयित आरोपी आहेत, सो आता त्याच्यावर आपण मंदिर व्यवस्थापकाला सूचना केलेली आहे की त्यांनी याची माहिती घ्यावी पोलीस विभागाकडून. तसेच आपण पुजारी मंडळी पण सूचना केलेली आहे की जोपर्यंत या न्यायालयामध्ये निर्दोषी म्हणून घोषित होईपर्यंत त्यांना ते पूजेचे जे पाळीमध्ये ते नाव आहे त्यांनी देऊ नये असं आपण त्यांना सूचना केलेली आहे. कारवाई होईल सर त्याच्यात. मंदिर प्रवेश तुमच्या सूचनेला मंदिर पुजारी मंडळाकडून असेल किंवा तिथल्या सगळ्या व्यवस्थापनाकडून असेल, काय म्हणजे त्याच्यावर त्यांचं म्हणणं काय आहे? पुजारी मंडळाची पण आपण चर्चा केलेली आहे. त्याच्या शेवटी आता पुजारी मंडळ ऑलमोस्ट 4-4.5 पुजारी तुळजापूर, गोपी, पाळेकर, उपाध्याय या 3 कॅटेगरीमध्ये आहे. सो त्यांच्याशी पण आपण चर्चा केलेली आहे, त्यांचे पण आपण काय म्हणणं ऐकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं पण म्हणणं आहे की मंदिरची जी पावित्र्यता राखून ठेवण्यासाठी त्यांची पण भूमिका प्रशासनाची सहमत आहे की जे काही असा दोषी आढळून आलेले आहे सो ते दोषी सिद्धल्यानंतर नक्कीच ते पण बंदी त्यांनावर बॅन ते लावणार आहेत आणि त्याच्यानंतर बंदी प्रशासन पण त्यांना हे करणार आहे, कारवाई करणार आहे. पण तत्पुरता निर्दोष मुक्त होईपर्यंत त्यांचे जे नाव आहे त्यांनी कृपया पूजेची पाळीमध्ये त्याच्या नाव त्यांनी शिफारस करण्यास आपण त्यांना सूचना केली. जे नावं आलेली आहेत त्यांना तोपर्यंत मंदिरात पूजा करता येणार नाही असा निर्णय घेतला आपण सुस्पष्ट सूचना केलेली आहे. हो, जे किती नाव आहे सर अशी की त्यांना पूजा न करता येणार ते आपण ते मंदिर व्यवस्थापकाला सूचना केली आहे. अंमलबजावणी ते होईल आता लवकर आपण इश्यू करणार. कितपत नाव आपल्याला किती नाव फिगर्स तोच मी सांगितले आहे. टेम्पल तहसीलदार आणि PI त्यांनी त्यांच्याकडून माहिती घेऊन खात्री करून त्यांनी कळवावी आणि तसं आपण सूचना पुजारी मंडळाला कळवतो.
सर मंदिरमध्ये देऊळे कवायती कायदा लागू आहे आणि जर असा प्लेअर जर असं काय गैरकृत्य केलं तर त्याला 23 मंदिरात प्रवेशाची कारवाई होती. हा जो गुन्हा घडला तो मंदिराच्या बाहेर आहे, मग असं करता येतं का अध्यक्ष म्हणून आपल्याला काय? हो, तो हे पण चांगला मुद्दा आपण मांडले की मंदिरची बाहेर जर घटना घडली तरीही देऊळ कारवायात आणि आपला घटनामध्ये पण आहे की सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मॉरॅलिटी, हेल्थ, हे सगळ्या गोष्टी आहेत. शेवटी कसं आहे म्हणजे विषय आहे सेन्सिटिव्ह, सगळ्यांना माहिती आहे आणि देवी भक्त पुजारी यांचे जे रिलेशन आहे ते पवित्र आहे. हे सगळे जपून ठेवणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे, प्रशासनाची पण आहे आणि मंदिर पुजारी मंडळाची पण आहे, तसं त्यांना आवाहन केलेली आहे. सर प्रशासकीय मध्यवर्ती इमारत ते न्यायालय या दरम्यान कुठेही आपलं स्पीड ब्रेकर नाही. इतक्या फास्ट वेगात येतात, अनेक अपघात झाले आहेत, 3 व्यक्ती दगावलेले आहेत. तर दुतर्फा स्पीड ब्रेकर करण्यात येईल, कारण हा राष्ट्रीय महामार्ग शहरांतर्गत रस्ता येतो, तर ते आपल्याला अधिकार आहेत आणि ते प्रशासकीय इमारतीपासून ते रस्ता सुरक्षा समिती म्हणून आहे, त्याच्यामध्ये आपण याविषयी चर्चा करून निर्णय देऊळे कवायत असं पाहिलं गेलं तर निजामाचा कायदा आहे, IPC बदललं, BNS झालं. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, काळानुरूप त्याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे का किंवा आपण त्यासाठी याच्यामध्ये भाष्य करण्याची काही भाषा एसपी सर, आपल्याला प्रश्न आहे. आता बार्शीच्या ह्याच्यामध्ये काही आरोपी सापडले, त्यांचं कनेक्शन 4 आरोपींचं परांडा कनेक्शन दाखवलं जाते. आपल्या संदर्भात आपण तर निश्चित माहिती घेतली असणार, त्याचं काय स्टेटस आहे, किती आरोपी आणखी, आणि बार्शी पोलिसांची आमचं जे बोलणं झालं ते मोठं रॅकेट असण्याची त्याच्यामध्ये शाश्वती त्यांनी व्यक्त केलेली. काही तपास त्या दृष्टीने आपण केलाय का परांड्याच्या? त्यांच्याशी आमची टीम समन्वयामध्ये आहे. त्यांच्याकडे जे आरोपी निष्पन्न होतील आणि त्यांना परांड्याच्या किंवा आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने जी मदत लागेल ती सर्व मदत, सर्व माहिती त्या ठिकाणी आपण त्यांना देणार आणि त्यांच्याशी समन्वयानं म्हणजे कठोर कारवाई होईल याच्याबद्दल सगळे प्रयत्न करावेत आणि अशा आम्ही त्यांनाही विनंती केलेली आहे आणि त्यांना जे लागेल ते सगळं सहाय्य आपण करणार. त्याच्यामध्ये जो आरोपी दलवीत नावाचा जो आरोपी मुख्य सूत्रधार आहे आणि त्याने बहुतेक ठिकाणी पेडलरीचं काम केलेलं आहे, जसं उदाहरणार्थ बीड जिल्हा असेल, उदाहरणार्थ सोलापूर आणि धाराशिव, अशी काय आपल्याकडे त्या संदर्भात काही माहिती आहे का? त्यामध्ये आपल्याकडे किती आरोपी पूर्वी सर्वेलन्स त्यांनी तर म्हणजे आपण तपास बार्शीमध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथल्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की आमच्याकडे अशी तक्रार बरेच नागरिक करतात आहे की त्याच्यामध्ये इतर देखील आरोपी असावेत आणि त्यांचं नेटवर्क असावं, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि अवेअर केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांना जे मदत लागेल म्हणजे त्यांना जी माहिती लागेल, त्यांना जे काही रेड करायचे असतील त्या लागतील किंवा त्यांनी आपल्याला सांगावं, आपण देखील आम्ही त्यांच्या समन्वयात राहून सगळ्या गोष्टी करतो. प्रश्न असा आहे आपल्यासाठी की तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील तपास अधिकारी बदलावा असं तुळजापूरकरांची मागणी आहे. त्या संदर्भात निवेदन सुद्धा दिले गेले. एक पोलीस अधीक्षक म्हणून आपण वरिष्ठ आहात, काय त्याच्यावर निर्णय झाला आहे किंवा तपास अधिकारी बदलणार आहे का तेच राहणार आहे? तपास अधिकारी बदलावा याच्याबद्दल तर निवेदन माझ्याकडं प्राप्त आहे, पण मी अगोदर देखील सांगितलं आणि आता देखील सांगतो की त्याच्यात अतिशय कठोर पद्धतीनं आणि एकदम बारकाईनं सगळे बारकावे रेकॉर्डवर घेऊन तपास झालेला आहे आणि इथून पुढे देखील त्याच्यात ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या पुरवणी दोषारोपात सादर केल्या जातील. कुठलीही लूपहोल त्याच्यामध्ये कधीच राहणार नाही याची सगळी दक्षता आतापर्यंत घेतली आणि इथून पुढे देखील आरोपपत्र खूप मोठं पानाचं दाखल झालं, मात्र खूप मोठे आरोपी अजून अटकेत नाहीये, मोठमोठी नावं नाही. 22 आरोपी. तर काय अडचणी येतात? त्याचे अडचणी अशा काही येत नाहीयेत, त्याचेही प्रयत्न चालू आहेत. माळुंबा येथे 250 एकरवर ॲटॉमिक एनर्जीचा वापर करून वेअर हाऊसचा एक प्रोजेक्ट होणार असल्याचं आमदार राधाकृष्ण पटेल यांनी सांगितलं. त्यासाठी तुळजाभवानीची जमीन दिली जाणार आहे मंदिर संस्थांची. त्या संदर्भात काही ठराव झालेले आहेत का? आपली काही चर्चा त्या संदर्भात झालेली आहे का? अगदी प्रिलिमिनरी स्टेजेसवर आहे, अजून याच्यामध्ये काही फक्त सुरुवातीला चर्चा झालेली आहे. याच्यामध्ये काही ठराव अजून झालेले आहे. याच्यामध्ये केंद्र शासनचे ॲटॉमिक एनर्जी जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते येऊन पहिले जगाची पाहणी करणार आहे, ते सुटेबल आहे की नाही, फिजिबल आहे ते सगळे बघणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या काही प्रोसिजर आहे निर्णय ते घेतले जाईल. माझा प्रश्न जिल्हाधिकारी साहेबांना आहे
साहेब, राज्य सरकार नगरपालिका सक्षम करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करत आहे. कोल्हापूर नगरपालिकेचे मालकीचे असलेली घाटची रोडची वाहन पार्किंग ही मंदिर संस्थांना हस्तांतरित झाली, ज्यापासून 2,27,00,000 रेव्हेन्यू मंदिर संस्थांना भेटला. कोल्हापूर नगरपालिकेचं नुकसान झाल्याचं असं वाटतं काय आपल्याला? शेवटी आता हे बघितलं पाहिजे, आता महसूलचे नुकसान याच्यापेक्षा जास्त ते तांत्रिक बाबी आणि प्रशासकीय बाबी, जे जमीन कोणाच्या ताब्यामध्ये आहे ते सगळं बघूनच ते प्रक्रिया झाली आहे. सो आणि शेवटी G2G ट्रान्झॅक्शन आहे, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटच आहे. परत आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. 22 आरोपी फरार आहेत. फरार आरोपीसाठी रिलेटेड आहे का? रिलेटेड असेल तर तो 22 आरोपी फरार आहेत. त्या आरोपींच्या अटकेसाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत. आणि दुसरा प्रश्न झाला की काही हिस्ट्री स्टेटस आहे की ते वारंवार ऑपरेट करतात, तर त्यांची प्रोक्लेमेशन अंतर्गत कुठली आपण कारवाई करतो किंवा काय स्वरूपात त्या गुन्ह्यात हिस्ट्री शीट पाहिजे जुने वारंवार त्याच्याबद्दलचं मी आपल्याला वेगळं ब्रीफिंग निश्चितपणे देणार आहे. आपण विशेष असे काही टीम तुम्ही म्हणजे आपण काय तयार केल्यात का किंवा पाठवलेत का? त्या टीम तयार आहेत तर त्या ऑपरेशनल आहे. ब्रीफिंग सांगा. तर दुसरे एक मी निश्चितपणे सांगणार आहे, तर त्याला मी डेटाबेस तयार करतो आणि मग आपल्याला देतो. आपण ज्या MPDAच्या केसेस केलेल्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्याच्यात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आणि निर्णय घेतले. तर हे डिटेल्स मी आपल्याला निश्चितपणे शेअर करणार आहे. आणि त्याच्यानंतर तडीपारीच्या कारवाई आपण केलेल्या आहेत, त्या देखील मी आपल्याला एक वेगळं ग्रुपिंग आपल्याला प्रेस नोट्सच्या अनुषंगाने प्रश्न विचारतो की ज्यावेळेस कोर्टामध्ये रिमांड केलं त्यावेळेस असं सांगितलं गेलं की घरच्या व्यवहारातून जी संपत्ती कमवली गेली आहे, जप्त करणं बाकी आहे किंवा त्याचा शोध घेणं बाकी आहे, तर त्या अनुषंगाने हे प्रयत्न केले जातात किंवा कुणाची संपत्ती किती आहे, महसूल विभागाशी काही पत्रव्यवहार केला जातोय? अजूनही मी हे सांगतो की याच्यात पुरवणी चार्जशीट दाखल होईल आणि त्याच्यामुळं तपासातल्या सगळ्या बाबी आता ते आपल्याला रिव्हील नाही करता येणार. बांधकाम विभागात अनेक 5 वर्षामध्ये तक्रारी झाल्या, पण बांधकाम विभागाने एकाही कारवाई केली नाही, एकाने ब्लॅकलिस्ट केली नाही, अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे आम्ही ऑफिसमध्ये कारवाई माहिती घेतली, एकही कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झालेला नाही. याच्यात काय विषय माझं कानावर आले नाही, मला लेखी पण काही निवेदन प्राप्त नाही. तर बघूया उमरग्यामध्ये माजी आमदाराला 3 टर्म राहिलेल्या आमदाराला रस्त्यावर अवैध विषयी आंदोलन करावं लागलं. खरंच उमरग्यामध्ये परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे का? लोकप्रतिनिधींना, नागरिकांना, का तुम्ही तुमच्या पोलिसिंग चॅनलला कसं पाहता सगळं? तुमच्याकडची माहिती काय? इतकी निवेदन देण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांना जावं लागेल, सत्ताधारी ते आमदार होते. त्याच्यामध्ये जी घटना आहे बेसिकली त्या घटनेमुळे हे जे लोकांमध्ये एक भावना आहे, तर त्या भावनेबद्दल मी सांगतो की ती घटना जी घडली ती घटना दुर्दैवी आहे. पण त्या घटनेत त्याच दिवशी म्हणजे आपण 16 तासाच्या आत 3 आरोपी, त्याच्यानंतर 4था मुख्य आरोपी हे आपण अटक केले. आपण स्वतःहून त्या गुन्ह्यामध्ये स्वतः फिर्यादी होऊन आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि स्वतःहून कारवाई केलेली आहे. आता इतर जे लोकांचं जे म्हणणं आहे त्याच्याबद्दलचं स्टॅटिस्टिक्स मी आपल्याला देणार नाही, कारण किती गुन्हे घडतात आणि त्याच्यापैकी किती कमी झाले म्हणजे खूप सक्सेस झाला असा माझा तो बघण्याचा दृष्टिकोन नाही. गुन्हेगारी कमी करणं, अवैध गुन्ह्यांवर किंवा अवैध याच्यावर परिणामकारक कारवाई करणं हा मुख्य उद्देश आहे आणि तो रिझल्टच्या माध्यमातून आपण देणार. एवढं परिस्थिती नियंत्रणात आहे आणि राहील हे सगळे. जिल्हाधिकारी साहेब, तुळजाभवानीच्या भाविकांसाठी बुंदीचा प्रसाद जो निर्णय मंदिर संस्थान घेणार त्या संबंधित काय झालं, काय निर्णय? निविदा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आपण मला वाटते टेक्निकल स्क्रुटिनी होऊन आता आपण त्याच्या कार्यक्रमात पण येणार आहोत. ते लवकर भाविकांना दर्जेदार आणि क्वालिटीचे जे लड्डू प्रसाद आहे ते मिळणार. साधारणपणे किती महिन्याचा? पहिले 15 दिवसात. जिल्हाधिकारी साहेब, आपण पहिल्याच बैठकीत सोलार कॅपिटलचा उल्लेख केला होता, तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्या अनुषंगाने काही हे झालं का? अजूनही शेतकऱ्यांना सोलार मिळत नाहीये. सोलार कॅपिटल म्हणजे माझे ड्रीम प्रोजेक्ट नाहीये, पण आपला जिल्ह्याची जी स्ट्रेंथ आहे त्याला पूरक वातावरण निर्माण करणे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे, आपलं पण आहे. सो त्यासाठी आपण आता बैठक घेतलेली आहे, 2दा बैठक घेतलेली आहे आणि काय कंपनीची अडचणी आहेत ते आपण सॉर्ट आउट करतो. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी म्हणून एक फ्लॅगशिप योजना आहे PM कुसुम,
त्याच्यासाठी पण आपण ऑलमोस्ट 17 प्रकल्पाला जमीन उपलब्ध करून दिली आहे तातडीने जिल्हा प्रशासन म्हणून. हे सगळे जे आहे पूरक वातावरण आहे, आपण जर केला आपोआप बिझनेस आहे, इन्व्हेस्टमेंट आहे ते वाढतील. सर ह्या लागूनच शासकीय इमारत मोठ्या प्रमाणात आहे, ते शासकीय इमारत हे फ्लॅट लागले तर अतिउत्तम. नाही ते करूया. ते आता राजेश शासनने आणि मुख्य सचिव महोदयांनी पण आम्हाला सूचना केलेली आहे सर्व जिल्ह्यांना की त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व प्रशासकीय कार्यालय आहे, इमारत आहे, त्यांनी 100% सोलरायझेशन करायचं त्यांनी आदेश केले आहे. एसटी संबंधांतरीच्या काळामध्ये डॉल्बीचा जिल्ह्यामध्ये अतिरेक पाहायला मिळाला आणि तो विषय त्यावेळेस तसं कदाचित स्थिती वेगळी असते, परंतु आता वेळ आहे सर, आगामी काळामध्ये डॉल्बी मुक्तीसाठी आपण काय करणार किंवा काय प्रत्येकाला समसमान तो असावा. माझं खरं तर हे डॉल्बीचा जो आहे तो त्याला सामाजिक अँगल आहे, कायदेशीर अँगल आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त म्हणजे मी अगोदर पण याचं आवाहन केलं होतं, आता देखील आपण काही याच्या दरम्यान गुन्हे दाखल केलेले आहेत, पण गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटेल की नाही हा त्याच्यातला मेन मुद्दा आहे. तर ह्याच्यासाठी प्रशासन आणि नागरिक या सगळ्यांनी समन्वयानं कधीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे की ह्या याच्यापासून, कारण काय होतंय की जानेवारी पासून सुरू करायचं की गणपतीपासून सुरू करायचं की आंबेडकर जयंतीपासून सुरू करायचं की इतर कुठल्या उत्सवापासून सुरू करायचं. तर हे कधीतरी सुरू केलं पाहिजे आणि ते पुढे गेलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रशासन नेहमी सोबत आहे, एक पाऊल पुढे आहे. सगळ्यांनी मिळून आपण ते ठरवूया आणि सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेऊया की ह्याच्यानंतर डॉल्बी जिल्ह्यामध्ये नाही. आपल्याला प्रश्न आहे, बीड जिल्ह्याच्या मुलीनं धाराशिव आत्महत्या केली, त्यांची निलंबन गोरे यांनी भेट दिली आणि कारवाईची जी आहे ती मागणी केलेली आहे. काय कसं धाराशिव पोलीस प्रशासन त्या संदर्भात कारवाईचं काय सुरू केलेलं आहे, काय स्थितीचा प्रकरण आहे? आपल्या एका बीड जिल्ह्यामध्ये एका भगिनीनं बीड जिल्ह्यामध्ये ती या ठिकाणी आल्यानंतर तिच्या मामाच्या घरी तिने दुर्दैवानं आत्महत्या केलेली आहे. ही घटना गेल्या महिन्यात घडलेली आहे. त्याच्यात आपल्याकडे गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यात जो एक मुख्य आरोपी होता त्याला अटक देखील करण्यात आली आहे. आणि त्याच्यातली जी फिर्यादी म्हणजे जी मयत मुलीची आई आहे त्यांचा जे तक्रारीचं स्वरूप आहे त्या तक्रारीच्या स्वरूपाच्या अनुषंगानं आपण सगळा तपास सखोल अगोदर देखील केला आहे आणि आता देखील करत आहोत. फक्त याच्यामध्ये एक डेव्हलपमेंट ही आहे की त्यांची अपेक्षा होती की ज्या ज्या मुद्द्यावर तपास करणं अपेक्षित होतं तो झाला नाही, तर त्यांच्या अपेक्षेची पूर्तता व्हावी याच्यासाठी तपास आपण दुसऱ्या अधिकाऱ्याकडे वर्ग केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळा तपास करूया. नवे तपास अधिकारी नवीन तपास अधिकारी कळमचे DYSP पवार साहेब. आता एक हे पहिलं बोलतो. धाराशिव साखर कारखान्याच्या अनुषंगाने एक ऑनलाईन फ्रॉड झाला होता. त्या ऑनलाईन फ्रॉड मध्ये 1,10,00,000 रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आली होती आणि त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केल्यानंतर आपण 24 तासाच्या आत काही आरोपी पुण्यावरून, काही आरोपी नगरवरून, पुण्यावरून 2, नगरवरून 1, पंढरपूरवरून 2, सांगलीच्या जत भागातून 1 आणि अजून पुण्याचाच एक आरोपी, असे 6 आरोपी आपण त्या ठिकाणी अटक केलेले आहेत. आणि जवळपास जी 1,10,00,000 फ्रॉड झाला होता त्याच्यापैकी त्याच 3 दिवसाच्या आत 30 लाख रुपये रक्कम आपण ते ऑनलाईन जी मल्टी लेयर्स मध्ये ट्रान्सफर होते त्याच्यापैकी सीज करण्यात आणि फ्रीज करण्यात यश मिळवलेलं आहे आणि इतर देखील रक्कम आपण रिकव्हर होईल त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. सर, तशाच पद्धतीचा इतर काही उद्योजकांसोबत पण SMS येत आहेत, त्यांनी सायबरकडे तक्रार केली, मग त्याच्याकडे गुन्हा झाला नाही तर मग तक्रार कशी यायची असंही सायबरकडे अशा स्वरूपाचे माझं आव्हान आहे की ही जी घटना आहे ही घटना खरंच सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे बारकाईनं बघितलं पाहिजे आणि ह्याच्यातनं बोध घेतला पाहिजे, जागं झालं पाहिजे. कारण कसं आहे की ऑनलाईन 1-2 दिवसाच्या विश्वास निर्माण करण्यावरून 1-1 कोटीसारखी रक्कम फ्रॉड होऊ शकतो. तर खरोखर सायबर अवेअरनेसची गरज आहे
आणि सहज विश्वास ठेवून किंवा गोष्टी व्हेरीफाय केल्याशिवाय कुठलेही ट्रान्सफर करू नये हे आव्हान आहे. असे जर काय असेल तर तुम्ही निश्चितपणे द्या. आणि त्याच्यासाठी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल हे ऑनलाईन पोर्टल आहे. जरी त्याच्यात म्हणजे सायबर पोलीस स्टेशनला तक्रार निश्चितपणे दाखल होईलच, पण नाही झाली तरी आपण सर्वांनी NCCRP नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल हे पोर्टल आहे, त्या माध्यमातून तक्रार दाखल करावी. आणि त्याचा फायदा पण हे आहे की ते नॅशनल लेवलचं पोर्टल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मल्टी लेयर्स मध्ये जे ट्रान्झॅक्शन स्टेट आणि स्टेटच्या बाहेर जे होतात आहे ते देखील तात्काळ त्याच्यावर ऑटो कारवाई करता येते आणि ते पुढे आपल्याला पत्रकारांनी जे आपल्याला निवेदन काय कारवाई एवढं सगळ्या पत्रकार संघांनी एकत्र येऊन त्याचं निवेदन दिलं, प्रशासनानं त्या संबंधितांना समज तरी दिली आहे का, काय दखल घेतलेली आहे, त्याचा चौकशी करू आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई. चौकशी सुरू 8 दिवस झाले सर. सगळे पत्रकार संघ एकत्र, सगळे पत्रकार किती दिवस झाले चौकशी कारवाई करू. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.